नमस्कार शेतकरी मित्रांनो, अत्यंत तातडीचा मेसेज मित्रांनो बंगालच्या खाडीमध्ये या ठिकाणी चक्रीवादळ तयार झालेले आहे। मित्रांनो, या चक्रीवादळाचा परिणाम आपल्याला आज पाहायला मिळणार आहे। आज राज्यामध्ये 10 ते 15 जिल्ह्यांमध्ये आज मध्यरात्री व उद्या ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय, तर बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइबच करत नाही, तर आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर आज मित्रांनो 25 मे 2024 मित्रांनो, आज मध्यरात्री व उद्या सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ असणार आहे व पुढील 2 ते 3 तासामध्ये व मध्यरात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तुळजापूर, बार्शी, पंढरपूर, इंदापूर, करमाळा, बारामती, दौंड, जेजुरी या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते व तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील पाहायला मिळत आहे। तसेच सातारा, वडूज, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर, तासगाव, इस्लामपूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 2 ते 3 तासामध्ये पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, कोकणपट्टीमध्ये देखील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सावंतवाडी या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते व जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, लातूर, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते व स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आपल्याला ही पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।